आ, आज मी पिक्चर बघितला, कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर. ॲक्च्युली ही वेळ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी असते. बट मी डिसाईड केलं का फिल्म एवढी माहोल आहे, तर ॲक्च्युली याला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करणं गरजेचं नाही आहे. यासाठी एक सेपरेट व्हिडिओ, एक सेपरेट फाईल करणं बहुत जास्त गरजेचं आहे. कारण फिल्म बहुत बहुत जास्त बॉडी आहे. वेल, मला कशा काय प्रकारचे कॅरेक्टर आवडते. कॅरेक्टर म्हणजे कशा प्रकारचे असले पाहिजे, विलन कसा असला पाहिजे. स्पेशली विलन खूप जास्त ताकदवर किंवा एकदम धमाकेदार किंवा खूप जास्त एफर्ट लावणारा किंवा खूप जास्त एकदम सगळ्या सुपर विलनपेक्षा एकदम खतरनाक, जो हात लावूनच मारून टाकते, अशा प्रकारचे विलन. दॅट इज गुड. म्हणजे ठीक आहे ना. म्हणजे जर विलन ताकदवर असन तर मग हिरोला पण त्याला मारण्यासाठी एफर्ट लागन. त्यामुळे दॅट मेक्स फिल्म रिअली अमेझिंग. पण जर एक विलन आहे, तो हिरोपेक्षा त्याची लायबिलिटी बहुत कमी आहे, तो काय हिरोला मारू शकत नाही. बट त्यांनी तो दिमागाने खेळते, दिमागाने त्याला मारण्याचा प्रयत्न करते, आपला टेक्निकल एफर्ट लावते हिरोला हे करण्यासाठी. त्या प्रकारची विलन मला बहुत आवडते. आणि या फिल्ममध्ये नुसता फक्त कॅप्टन अमेरिका यालाच नाही केला आहे, ती इवन कॅप्टन अमेरिका, आयर्न मॅन, त्याच्यानंतर लॉर्ड ऑफ द कॅरेक्टर इन्क्लूड केला आहे. या सगळ्यांना एकामेकाशी भिडवण्याचा प्रयत्न केला आहे. या एका नॉर्मल काइंड ऑफ ह्युमन जो एक बदला घेऊन राहिला आहे. फिल्मची स्टोरी बहुत सिंपल आहे, बहुत सिंपल आहे, आणि त्याला बहुत चांगल्याने एलॉबरेट केला आहे ख्रिस्तोफर मार्कसनी बहुत चांगल्याने स्क्रीन प्ले काढला आहे या फिल्मचा, आणि बहुत मस्त आहे. या फिल्ममध्ये कॅरेक्टर ज्याप्रमाणे इंट्रोड्यूस केले आहेत त्याचप्रमाणे स्टोरीसुद्धा बहुत लिंक आहे. याच्या हां ह्याच्यामध्ये ज्याप्रमाणे कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं आहे त्याच्यामागे एक स्टोरी आहे जे रिलेट करते एक परफेक्ट इन्सिडंटसाठी, किंवा एक परफेक्ट पॅरामीटर की त्या कॅरेक्टरला ते प्रकारे सुपर हिरो बनावं लागेल, किंवा त्यांनी जस्ट लाईक अ ब्लॅक पॅन्थर. त्यात आता कोणीही आपल्यासमोर आपल्या वडिलांची डेथ होऊन राहिली आणि कोणीतरी आपल्या वडिलांना मारून राहिलं, आपल्याला सहन होते का? आपल्याला आपल्याला सहन होते का? नाही. आपल्या अंगात जोश येते, ताकद येते. आपल्या कोणा पर्सनला कोणी हर्ट करत असन तर आपल्याला कसं ताकद येते त्याला मारण्यासाठी. तो बंदा कोणताही असो, मग तो आपला फ्रेंड कामना असो. सिम्पल आहे. विंटर सोल्जरनी हॉवर्ड स्टार्कला मारलं, आणि म्हणजे विंटर सोल्जर म्हणजे बकी बार्न्स, हो, पण तो होता, बट ॲक्च्युली त्याचा ब्रेन वॉश केलं होतं ना. तर ॲक्च्युली चेहरा तो होता, त्याच्या मागचा उद्देश तर वेगळाच होता. पण बंदा तो आहे ना, तर मग टोनी स्टार्कला राग नाही येणार का? आणि मग त्यांनी मारण्याचा प्रयत्न नाही केला का? ऑफकोर्स. फिल्म बहुत बहुत क्लासिक आणि बहुत अमेझिंग आहे. बहुत फॅन्टॅस्टिक मूवी. जेव्हापासून म्हणजे टॉकीजमधून आलो तेव्हापासून तर मी त्याच्याबद्दलच विचार करून राहिलो, मला हे लोक अशाप्रमाणे स्टोरी बनवते का? बहुतच चांगली, बहुत. फिल्मची स्टोरी काय? फिल्मची स्टोरी आहे की एक बंदा असतो, सुकोवियामध्ये हमला झाला ॲव्हेंजर्स, त्यामुळे नाही का खूप जण वाचले, बट सम ऑफ दी हर्ट झाले, काही जण मेले. याच्यावर तो एक बंदा, त्याला बदला घ्यायचा असतो, बट तो काही खूप जास्त ताकदवर नसतो किंवा खूप जास्त हे नसतो. मग तो ॲक्च्युली करतो का?
त्याने डिसाईड करतो का त्या हिरोजला एकमेकांसोबत भिडवून द्यायचं. एकमेकांसोबत भिडून द्यायचं म्हणजे कसं, काही ना काही रिझन पाहिजे एकमेकांसोबत भिडवण्यासाठी. ते ते लोक पूर्ण कंट्रीला किंवा ते ॲव्हेंजर्स आहे आणि त्या लोकांना एकमेकांना भिडवण्यासाठी बहुत चांगलं स्ट्रॉंग रिझन पाहिजे. तर त्यांना त्या बंदाला एक बहुत चांगलं स्ट्रॉंग रिझन भेटते आणि तो बिलकुल राईट मोमेंटचा विचार करतो आणि त्याच मोमेंटवर तो इम्पॅक्ट करतो. त्यामुळे त्याचा एफर्ट बहुत जास्त असतो. ज्या वेळेस ॲव्हेंजर्सवर खूप सारे जण प्रश्न विचारतात की राव हे काय चाललं आहे, तुम्ही तर पृथ्वीला वाचून राहिले, बट अदर थिंग ज्या पृथ्वीला वाचून राहिले त्या लोकांना तुम्ही हर्ट करत आहे. तर राईट, तर त्याच्यावर एक एक करार निघतो किंवा ॲक्ट निघतो की ॲव्हेंजर्स आपली मनमानी करून कुठेही काही करू शकणार नाही. त्यांना गव्हर्नमेंटची मान्यता हवी, अन्यथा ते रिटायर्ड होऊन जाईल किंवा त्यांना कैदेत केलं जाईल. तर सम ऑफ दी पीपल हे होऊन जाते ॲडवाईस, म्हणजे त्यांना वाटते का हे बरोबर आहे. जस्ट लाईक टोनी स्टार्क, ती ब्लॅक विडो, त्यानंतर कर्नल रोड्स, त्यानंतर विजन. त्यांना वाटते की हे बरोबर आहे, आपण ह्युमन प्रॉपर्टीला अशा प्रकारे निस्तनाबूत नाही करू शकत विदाऊट एनी मर्जी. आपल्याला गव्हर्नमेंटचा साथ हवाच, तर त्यामुळे हे लोक त्यांची साथ असते. कॅप्टन अमेरिका आणि तो फाल्कन यांच्या सोबत काऊन नाही असतो, कारण हे लोक विचार करतात की व्हॉट इज राईट थिंग. जर आपण अशाप्रमाणे केलो म्हणजे हे त्यांच्या अपोजिट नसतात. कॅप्टन अमेरिका त्या ॲक्टच्या एकदम अपोजिट नसते, पण तो थोडा वेळ लावते आणि मग ते अपोजिट होण्याचं त्याला एक कारणसुद्धा भेटते. जेव्हा संमेलन राहते तेव्हा नाही का बकी बार्न्सवर एक 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 हे येते, एक जमानत येते किंवा जमानत म्हणतो इल्जाम येते की त्यांनी त्या असेंब्ली हॉलमध्ये तिथे बॉम्ब लावून सगळ्या सगळ्या लीडरला मारला आहे. आणि त्या लीडरमध्ये एक बंदा असतो, त्याचं नाव होतं ब्लॅक पॅन्थर. त्याच्या वडील ते सुद्धा एक लीडर असतात, त्याच्यासमोर मरून जातात. तर मग ब्लॅक पॅन्थरला राग आला. वाय? कारण त्याच्यासमोर त्याच्या वडील मेले, तर त्यामुळे तो ब्लॅक पॅन्थर विंटर सोल्जरच्या मागे लागला. राईट. मग काय झालं की हा त्याच्या मागे लागला, त्यामुळे कॅप्टन अमेरिका आपल्या मित्राला वाचवण्यासाठी जे काय करण्याचं ते करून राहिला. मग त्याच्यानंतर काय झालं, हळूहळू ते स्टोरी उलझत गेली, एकामेकामध्ये कॉम्प्लिकेशन वाढत गेले, एकामेकामध्ये दरार होत गेली आणि इन द एंड असं कळलं की टोनी स्टार्क रॉंग होता. जो असेंब्ली हॉलमध्ये हमला झाला तो विंटर सोल्जरनी नाही केला, तो हमला केला होता यांनी, एक नॉर्मल पर्सन ज्यांनी विंटर सोल्जरचा मुखोटा घालून त्यांनी ते कांड केलं आणि त्याच्यावर ब्लेम केलं. हे एक सिम्पल आहे, बट या कॉम्प्लिकेशनमध्ये नाही का खूप जण हर्ट झाले. कॅप्टन अमेरिका, आयर्न मॅन, म्हणजे जस्ट लाईक जे ॲव्हेंजरची टीम होती ज्याच्यामध्ये एक दोघं जण एकामेकाला ज्याप्रमाणे अंडरस्टँड करत होते, माइट बी इन्फिनिटी वॉरमध्ये ते अंडरस्टँड करणं ऑफकोर्स, कारण बिकॉज दे आर द कॅरेक्टर, बट थोडी बहुत काही ना काही राहिलं. तरी सिव्हिल वॉर मूवी इज अ रिअली अमेझिंग अँड रिअली बेस्ट. आता हे झालं, आता हा रिव्ह्यू दिला मी एक ॲज अ व्ह्यूवर म्हणून, एक फॅन म्हणून. आता पहिले पाहू या फिल्मचे चांगल्या गोष्टी, देन वाईट गोष्टी. तर चांगल्या गोष्टी काय, फिल्मची स्टोरी लाईन बहुत झकास आहे. खूप जास्त इंटिमेट नाही करत स्टोरीमध्ये आणि खूप जास्त निग्लेक्ट पण नाही करत स्टोरीमध्ये. कॅरेक्टरला बहुत चांगल्याने प्रेझेंट केला आहे, जरी की याच्यात बहुत जास्त कॅरेक्टर आहे आणि सगळ्यांना बहुत चांगल्याने रेप्रेझेंट केलं आहे या फिल्ममध्ये. रुसो ब्रदर्सनी बहुत चांगल्याने डिरेक्ट केलं आहे आणि जे अलेक्झांडर मार्कसनी स्टोरी लाईनवर हॅट्स ऑफ, बहुत क्लासिक केली आहे.
कास्टिंगमध्ये सगळ्यांची माहोल आहे. स्पायडरमॅन लुक्स सम फनी बिकॉज ही ॲक्ट सम काइंड ऑफ फनी. बट मला वाटत होतं की जर याच्यामध्ये अँड्रू गारफिल्डला इंट्रोड्यूस केलं असतं तर इट विल बी रिअली अमेझिंग, बिकॉज आपल्याला त्याची स्टोरी माहीत आहे, जे की टॉम हॉलंडची स्टोरी माहीत नाही, जो की ॲव्हेंजरमध्ये आता इंट्रोड्यूस केला आहे. तरी मला वाटते की बरं जाऊ दे, जो स्पायडरमॅन नाईस थिंग. आणि फिल्मची स्टोरी लाईन तर ग्रेट आहे, कास्टिंग पण माहोल आहे, ग्राफिक्स ठीक आहे. आता अजून एक गोष्ट, ज्या लोकांना फिल्म त्यांनी बघितली नाही अगोदरचे पार्ट, किंवा कॅप्टन अमेरिका 1 नाही, 2 नाही बघितली, ॲव्हेंजर्स नाही बघितली, आणि त्यांनी सरळ सिव्हिल वॉर पाहण्यासाठी आले, तर त्यांच्यासाठी माइट बी थोडा डिफिकल्ट होऊ शकते अंडरस्टँड होण्यासाठी. बट बहुत जास्त डिफिकल्ट नाही आहे. सुकुवियामध्ये काही ना काही हमला झाला, त्याच्यामुळे एक माणूस बदला घेऊन राहिला. समजण्यासाठी स्टोरी लाईन खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे, त्यामुळे छोट्या छोट्या जे लोक अनफिमिलियर पर्सनला पण अंडरस्टँड होऊ शकते. इट्स अ रिअली नाईस स्टोरी अँड रिअली नाईस थिंग. या हे तर चांगले पॉईंट झाले. आता वाईट पॉईंट, या फिल्मचे वाईट पॉईंट काय आहे? या फर्स्ट ऑफ ऑल याची लेंथ. फिल्मची लेंथ आहे नियर अबाउट 2.25 घंटा, म्हणजे इट्स अ रिअली लॉंग स्टोरी, बहुत आहे. इंटरवलमध्ये म्हणजे इंटरवलच्या अगोदर फायटिंग बहुत कमी दाखवली आहे, आणि नुसती स्टोरीला बेस करून फिल्म रेप्रेझेंट केला आहे. दॅट इज अ नाईस थिंग, कारण एवढं काही वाईट नाही त्याच्यात. जर फिल्ममध्ये ॲक्शन दाखवायची असेल तर इन दी क्लायमॅक्स दाखवावं, बट थोडी बहुत इन दी इन्फ्रंट पण दाखवावं. बट दॅट इज अ नॉट बॅड पॉईंट. दॅट इज really less good point and really less bad point, so it will be equal. बॅड पॉईंट अजून काय याच्यामध्ये? मी ऑलवेज वॉन्टेड टू हल्क मला वाटते का या सिव्हिल वॉरमध्ये प्रेझेंट व्हायला पाहिजे नव्हता, कारण या सिव्हिल वॉरमध्ये बहुत सारे कॅरेक्टर इंट्रोड्यूस केले आहे. जस्ट लाईक नवीन स्पायडरमॅन इंट्रोड्यूस केला आहे, ब्लॅक पॅन्थर इंट्रोड्यूस केला आहे. बोथ दी कॅरेक्टर आर रिअली अमेझिंग. हल्कला इंट्रोड्यूस काऊन नाही करत आहे यार? आय डोंट इवन नो. ठीक आहे, तुम्ही विंटर सोल्जरमध्ये तुम्ही नाही पकडला, तुम्ही ॲव्हेंजरमध्येच दाखवून राहिले त्याला, ओके ठीक आहे. बट अदर थिंग, याच्यामध्ये तुम्ही एवढे सारे कॅरेक्टर इंट्रोड्यूस करून राहिले, तुम्ही हल्कला काऊन नाही इंट्रोड्यूस केला, जे की या फिल्ममध्ये त्याची बहुत जास्त गरज होती. यस, बहुत जास्त गरज होती. बट दॅट इज इट. अजून कोणते बॅड पॉईंट आहे यार फिल्ममध्ये? हां, स्पायडरमॅनचा कॉस्ट्यूम. बट आपण तेवढे अनफिमिलियर आहे त्याच्या कॉस्ट्यूम थ्रू, कारण आपल्याला जे स्पायडरमॅनबद्दल जो कॉस्ट्यूम आपल्याला माहीत आहे तो बहुत अगोदरपासून आहे, म्हणजे आपण बहुत फिमिलियर आहे नियर अबाउट 10 वर्षापासून. तर जे की त्यांनी ॲव्हेंजर्स किंवा मार्वल MCUमध्ये, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये त्याला इन्क्लूड केलं आहे, जे की अदर कॉस्ट्यूमसोबत. सो इट विल नॉट गुड, म्हणजे त्याच्या कॉस्ट्यूम इतकं काही खास नाही आहे, तरी इतका पण काही वाईट नाही, कारण अंडरस्टँड होती, ठीक आहे, ओके. फिल्ममध्ये अजून बॅड पॉईंट काय आहे? हां, चेसिंग सिक्वेन्स. ब्लॅक पॅन्थर, विंटर सोल्जर आणि कॅप्टन अमेरिका यांचा तिघांचा चेसिंग सिक्वेन्स अजून चांगल्यानी प्रेझेंट करायला पाहिजे नव्हता, कारण त्याच्यामध्ये दाखवण्याला एक खूप काही होतं, बहुत काय होतं. जर त्यांनी प्रॉपरली दाखवला असता, ते बहुत फास्ट झालं. जस्ट लाईक मी बॅटमॅन वर्सेस सुपरमॅनमध्ये सांगितलं होतं, त्याच्यामध्ये ॲक्शन नाही का एवढी फास्टमध्ये दाखवली का गेन करण्यामध्ये असं थोडा बहुत बाउन्सर वाटलं तो, का त्यांनी त्या कॅरेक्टरला मारलं कसं. जस्ट लाईक तो चेसिंग सिक्वेन्समध्ये नाही का थोडं बहुत स्लो दाखवलं पाहिजे, किंवा जिथे जर थोडंसं हे पाहिजे. एक सीन मला बहुत जास्त आवडला. विंटर सोल्जर जेव्हा धावत राहते तेव्हा समोरून एक बंदा बाईकनी गाडी चालवत येते, तर तो विंटर सोल्जर त्याची गाडी ज्याप्रमाणे घेते ना, इट्स अ रिअली नाईस.
स्लो मोशनमध्ये बहुत चांगले रिप्रेझेंट केली आहे. फिल्म जर थोडी बहुत स्लो मोशनमध्ये जर रिप्रेझेंट केली ना तर लोकांना बहुत चांगलं वाटतं. जस्ट लाईक स्पायडरमॅन 2, अमेझिंग स्पायडरमॅन 2 मध्ये ज्याप्रमाणे स्लो मो यूज केला आहे, लोक एकदम लड्डू झाले त्या फिल्ममध्ये, त्या त्या सीन थ्रू. कारण प्रत्येक स्लो मोशनमध्ये नाही का छोटं छोटं थिंग काय होऊन राहिलं ते चांगल्याने व्हिज्युअलाइज होते, चांगल्याने गेन करता येते व्ह्युअर्सला, जे की फास्टमध्ये नाही करतायत. स्टार्टिंगची जी फायटिंग आहे त्याच्यामध्ये पण असंच आहे, पण त्याच्यामध्ये बहुत जास्त हे केलं नाही, त्याच्यामध्ये बहुत जास्त काय म्हणते यार थिंग्स दाखवलं नाही, म्हणजे बहुत जास्त सुपर हिरो थिंग्स. बट त्याच्यात थोडं दाखवायला पाहिजे होतं. बट डझंट मॅटर, इट विल बी गुड. बट चेसिंग सिक्वेन्समध्ये थोडा बहुत मला डिसअपॉइंटमेंट वाटला, का ती थोडा स्लो मो खाऊन ना यूज करते. फिल्म रेप्रेझेंट करताय तुम्ही एंटरटेनमेंटसाठी, तर तुम्ही एंटरटेनमेंट नाही करून राहिले, तुम्ही स्टोरी रेप्रेझेंट करून राहिले. अँड स्टोरी रेप्रेझेंट दॅट्स नॉट बी गुड फॉर एव्हरीथिंग. कारण नाही का प्रत्येक जण नाही का स्टोरी बघण्यासाठी नाही आहेत, किंवा MCUचे कॅरेक्टर, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचे कॅरेक्टर रेप्रेझेंट करण्यासाठी नाही आहेत. काही काही जण समथिंग न्यू म्हणजे काही ना काहीतरी बघण्यासाठी येते, काही ना काहीतरी बघण्यासाठी असेल. सो दॅट इज अ गुड. ज्याप्रमाणे अमेझिंग स्पायडरमॅन 2 मध्ये स्लो मोचा यूज केला आहे, त्याप्रमाणे जे व्ह्युअर्स आहे त्या फिल्मवर एवढे लड्डू झाले. सो मार्वल त्याप्रमाणे फिल्म बनवणार आला, बट ह्याच्यात ते काही वाईट नाही आहे. यस, इट इज इट. अजून फिल्ममध्ये बॅड पॉईंट काय आहे? बॅड पॉईंट आहे थोडी बहुत विजन. विजनला बहुत चांगल्याने दाखवलं नाही असं मला वाटते. वाय? कारण अव्हेंजर्स 2 मध्ये, एज ऑफ अल्ट्रॉनमध्ये त्याला बहुत जास्त इम्पॉर्टन्स दिला. ही मेड ऑफ व्हायब्रेनियम अँड देन ही हॅव अ माइलस्टोन. म्हणजे तो किती ताकदवर आहे, प्लस त्याची बॉडी व्हायब्रेनियमनं बनली आहे, जे की सर्वात स्ट्रॉंगेस्ट मटेरियल आहे. आणि देन त्याच्यापाशी एक जिम आहे, माइलस्टोन जिम आहे, जे सर्वात ताकदवर आहे, जे की एक पार्ट आहे त्या 6 इन्फिनिटी याचा इन्फिनिटी स्टोनचा एक पार्ट आहे. तर आणि इन्फिनिटी स्टोनबद्दल आपल्याला माहीत आहे, कारण ते बहुत जास्त पॉवरफुल आहे, बहुत जास्त पॉवरफुल आहे. आणि विजनपाशी या दोन्ही गोष्टी असून त्याला बहुत चांगल्याने प्रेझेंट केलं नाही. म्हणजे समथिंग लाईक वॉन्डा त्याची बंदी वाट लावून राहिला आणि हा विजन बस झेलून राहिला. आणि नॉट इवन अ वॉन्डा, अँटमॅन सुद्धा पण त्याची मारून राहिला आहे आणि हा फक्त झेलून राहिला आहे. तर मला वाटते का विजनमध्ये थोडं बहुत इम्प्रॉपर दाखवलं गेलं आहे. त्याच्यामध्ये टोनी स्टार्कमध्ये सुद्धा पण थोडा बहुत इम्प्रॉपरनेसपणा दाखवण्यात आला आहे. वाय? एंडच्या फाईटमध्ये जेव्हा नाही का आयर्न मॅन विंटर सोल्जरला मारण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा त्याला कळते का विंटर सोल्जरनीच त्याच्या आई आणि वडिलांना मारलाय, त्याला बहुत राग येतो. तर तेव्हा नाही का कॅप्टन अमेरिका त्याच्या मित्राला म्हणजे विंटर सोल्जरला वाचवण्यासाठी प्रयत्न करते. तर तेव्हा नाही का एक सीन आहे जो की मला बिलकुल नाही आवडला आहे. आयर्न मॅन असा उडतो, कॅप्टन अमेरिका त्याचे पाय पकडतो आणि कॅप्टन अमेरिका त्याच्या शिल्डनी त्याचे जेट पॅक्स तोडून टाकतो. वॉट? हे काही रिझन आहे? भाऊ, तो आयर्न मॅन आहे, तो काही छोटे मोठे खिलोणे घेऊन थोडी नाही फिरत. तो आयर्न मॅन आहे आणि अशा प्रकारे त्याचे छोटे मोठे ब्रेक्स नाही व्हायला पाहिजे. पण कॅप्टन अमेरिका त्याला एवढ्या इझिली तोडतो का जस्ट लाईक अ टॉय. आणि नॉट इवन विंटर सोल्जर सुद्धा त्याच्या चेस्टमधल्या ज्या आर्क रिॲक्टरला इतका चांगल्याने होल्ड करू शकतो, जस्ट लाईक अ टॉय. आणि थोडा बहुत ग्राफिक्समध्ये इम्प्रॉपर्स वाटला, कारण नाही का जेव्हा नाही का टोनी स्टारचा जेव्हा चेहरा उघडते ना, तेव्हा नाही का तो पूर्ण हेल्मेट नाही निघत. त्याच्यामध्ये विंटर सोल्जरमध्ये असं पूर्ण हेल्मेट पूर्ण सक होऊन जाते आतमध्ये, आणि जेव्हा त्याला यूज होते तेव्हा तो असा पूर्ण बाहेर निघते. तर तो सूट आणि त्याचा चेहऱ्यामध्ये थोडासा इम्प्रॉपरनेसपणा आढळून आला आहे,
थोडासा, जो की नाही आढळला पाहिजे. थोडं थोडं ग्राफिक्स हे आहे, म्हणजे ग्राफिक्स इम्प्रॉपर्टीज आहे, त्याला फिक्स करायला पाहिजे. बट इतकं काही ठीक वाटते यार तो. लाईक अजून काय थोडासा इम्प्रॉपरनेस पण आहे, म्हणजे अजून का बॅड पॉईंट आहे. अँटमॅन, यस अँटमॅन. अँटमॅन म्हणजे याच्यात रेप्रेझेंट करते का हा बंदा खूप छोटा असतो, या समटाईम्स इट विल बी नॉर्मल. आणि अँटमॅन मूवीमध्ये पण त्याला एवढंच प्रमाण दाखवलं आहे, बट सिव्हिल वॉरमध्ये याला खूप मोठं केलं आहे. त्याच्यात ते काही एवढं वाईट नाही, अँटमॅन इट्स अ गुड, एवढं काही हे नाही. आणि हो, अजून एक गोष्ट मला नाही आवडली. जेव्हा नाही का सर्वात शेवटी कॅप्टन अमेरिका टोनी स्टार्कला एक पत्र लिहिते का तू तुझ्या मित्राला सोडून जाऊ शकत नाही वगैरे वगैरे, असं सम काइंड ऑफ दॅट. याच्यामध्ये नाही का एंडमध्ये कॅप्टन अमेरिका जे या सगळ्या लोकांना सोडते त्या प्रिझनमधून, त्या काळा प्रिझन जो समुद्राच्या आतमधून निघते, सम काइंड ऑफ डोम. तर तिथे नाही का हा पाहिजे नव्हता आपला टोनी स्टार्कने त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला असता तर इट विल बी गुड फॉर दॅम. कारण त्यांना पण वाटलं असतं का याला याची चुकी कळली आहे आणि हे यांच्या सोबत आहे. सो इट इज इट. फिल्ममध्ये टीम कॅप आणि टीम आयर्न मॅन असं काही फंड आहेच नाही. तो जस्ट प्रमोशनसाठी त्यांनी असं काही फंडा यूज केला आहे, बट इट इज नॉट. आफ्टर ऑल दे ऑल आर फ्रेंड्स. आणि ते खरंच नेक्स्ट थिंग्स जे इन्फिनिटी वॉर पार्ट 1 मध्ये सोबत राहीनच. मावल फेज 3चा हा पहिला मूवी आहे सिव्हिल वॉर, आणि जो की बहुत क्लासिक आहे. ह्याच्यानंतर मावलचा एक फिल्म निघणार आहे, डॉक्टर स्ट्रेंज. यस, तो माहीत नाही तो कशा प्रकारे इंट्रोड्यूस करण कॅरेक्टरला आणि त्याचे काय क्लासिफिकेशन्स आहे. डॉक्टर स्ट्रेंजबद्दल बहुत कमी माहिती आहे मला, कारण याच्याबद्दल मी जस्ट राईट नाऊ म्हणजे हार्डली 1-2 महिना अगोदर ऐकलं, आणि आता त्याची फिल्म पण येऊन राहिली, तर त्यामुळे याच्याबद्दल बहुत कमी माहीत आहे. तरी हा येऊ शकते, हा कॅरेक्टर इम्पॉर्टंट ठरू शकते. आता फेज 3 मध्ये हा एक मूवी आहे, आणि अजून आहे इन्फिनिटी वॉर पार्ट 1 आणि इन्फिनिटी वॉर पार्ट 2. हां, थॉर रॅग्नरॉक हा पण आहे याच्यामध्ये फेज 3 मध्ये. तर इन्फिनिटी स्टोनला हंटिंग करण्यासाठी हे एक चांगलं डेस्टिनेशन आहे, कारण थेनॉसनी त्यांनी असं म्हणलं आहे का आय विल डू इट माय सेल्फ पोस्ट क्रेडिट सीनमध्ये. तर माइट बी ही डुईंग समथिंग क्रिपी अबाउट देम, आणि हू नोज, पाहू आपण पुढे कसं आहे, कशा प्रकारे केलं आहे. बट सिव्हिल वॉर इज अ बेस्ट, चांगली स्टोरी लाईन आहे आणि खरंच वर्दी आहे. आणि फिल्म इज रिअली नाईस. मी जर याला कोणते पॉईंट देतो म्हणलं 10 आउट ऑफ मी कशात मार्क काटू यार, मार्क कशात काटू मी. कारण जे पण बॅड पॉईंट आहे ना ते इतके जास्त इम्प्रेसिव्ह नाही वाटत, म्हणजे इतके जास्त हे नाही वाटत. एक बिग बॅड पॉईंट, हां एक बिग बॅड पॉईंट बनवू शकतो मी, स्लो मोशन. इट विल बी गुड फॉर व्ह्युअर्स टू टेक अ लड्डू ऑन दिस फिल्म. कारण जर तुम्ही थोडं बहुत स्लो मोशन जरी दाखवता ना, तर फिल्ममध्ये जे व्ह्युअर्स आहेत ना त्यांच्या माइंड ब्लोईंग रिॲक्शन येते यार, माइंड ब्लोईंग रिॲक्शन. आणि ते रिॲक्शन मोस्ट ऑफ द टाईमसाठी ते विसरू शकणार नाही, कारण का स्लो मोशन दाखवलं आहे. कारण अमेझिंग स्पायडरमॅन 2 मध्ये ज्याप्रमाणे स्लो मोशन दाखवलं आहे आजपर्यंत लोक त्याला बहुत कमी जण विसरले आहे. यस, तर अशा प्रकारे जर स्लो मोशन दाखवलं तर इट विल बी गुड. तर याच्यामध्ये थोडं बहुत फास्ट 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 दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे मी याचा 1 मार्क काढतो यार. 1 मार्क म्हणजे 9 मार्क देतो. स्टोरी इज गुड, कास्टिंग इज गुड, ग्राफिक्स इज गुड, प्रेझेंटेशन इज गुड, फिल्म इज गुड, आणि डिरेक्शन इज रिअली गुड. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग. राव मी 10 पैकी 9 मार्क दिले, 1 मार्क तर कापायला पाहिजे नसणार राव, राईट.
So this is the review about the Captain America Civil War. Thank you.